पुण्यातील मॉलमध्येही ड्रग सेवन करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। पुणे नगर रस्त्यावरील मॉलमध्ये ड्रग सेवनाचा व्हिडिओ आता समोर आलाय। दोन तरुणींचा ड्रग सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय। पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंदवडे उडवणारा हा प्रकार पुन्हा एक समोर आलाय। फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तसाच आणखीन एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग सेवन करताना दिसतायत। पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल मधील हा व्हिडिओ असल्याचं समजतंय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर जोडलेले आहेत। धंगेकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर पुण्यामध्ये या प्रकारच्या ड्रग संदर्भातल्या घटनांमध्ये वाढ होत आहे। अगदी ललित पाटील ससूनमध्ये घडलेल्या घडामोडी, त्यानंतर काल परवा एक या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला फर्ग्युसन कॉलेजचा, आणि त्यानंतर आता मॉलमध्येही ड्रग सेवन करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। काय पुण्यात नेमकं चाललंय? हॅलो धंगेकरजी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? हा नमस्कार। याच्यामध्ये मॉल पब मध्ये तुम्ही ह्या सगळ्या प्रकार चालूच आहे, पण पुण्याच्या रस्त्यावर झोपडपट्टी असेल, पेटाण असेल आणि गावठाणामध्ये असेल, त्याच्यामध्ये सर्रास अंमली पदार्थ विकली जातात। ज्या पद्धतीचा व्यवहार होतो त्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी असतो। चरस, गांजा, आपू हे झोपडपट्टी मिळतात, गाव खात्यात मिळतात, उपनगरात मिळतात। पबची आपण नुसतं पब दाखवतोय आणि बार दाखवतोय, पण याच्यामध्ये सर्रास सगळ्या भागांमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना ह्याला आर्थिककरण जोरात असल्यामुळं याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या उंबऱ्या जाऊन हा अंमली पदार्थ येऊन थांबला आहे। मी वर्षभर बोलतोय, आणि याच्यामध्ये पब आणि मॉल मधले तुम्ही फोटो नका घेऊ, आज झोपडपट्टीतले फोटो मागवा, तुम्हाला सर्रास लहान लहान मुलं गांजा, चरस, आपू घर तोडताना दिसतील। आणि ही चूकच पोलीस खात्याची आहे। आणि आज आपण मिळतात हे म्हणून आपल्याला काही शॉट मिळतात, पण त्याच्यामुळे नाही, पण याच्यामुळे खरं तर आपण गल्ली बोला जा, आज पान टपरी गेलं तर तुम्हाला गुटखा मिळेल, चरस मिळेल, गांजा मिळेल, आणि हे सर्रास विक्री चालू आहे। हे काही एका ठिकाणी नाहीये। आणि हे नुसतं पब संस्कृती मोठ्याची मुलं करतात असं नाहीये, की झोपडपट्ट्यामध्ये गोरगरिबांची पोरं बी ह्या व्यसनाधीन झालेत। आणि मग हे पुणे शहरात चाललंय काय, हा सगळा प्रश्न आज नागरिकांना आणि कुटुंब प्रमुखांना पडलेला आहे। आणि याची सर्वस्वी जबाबदारी त्या खात्याचे मंत्री सुभाष आपलं शंभूराजे देसाई यांची आहे। आणि हे देसाई ज्या पद्धतीने नकारात्मक गोष्टी बोलतायत, आज वर्षभर झाले पुण्यामध्ये ललित पाटील बसणं ते शेवटचा कार अपघात, आता छोट्या छोट्या हॉटेलमध्ये, पबमध्ये हे सर्रास आलेले धंदे हे बंद करण्याची जर क्षमता त्यांच्यात नसेल, या पोलिसांची नसेल, तर पुणेकरांना आता कायदा हातात घ्यावा लागेल। ही वस्तुस्थिती खरी आहे। आणि काही लोक आता याच्या पुढे पोलिसांची वाट बघणार नाहीत, डायरेक्ट जाऊन ऍक्शन करतील, आणि जो ऍक्शन होईल त्याला पूर्णपणे ही पोलिसांची जबाबदारी असेल। धंगेकरजी, मात्र या संदर्भात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, मात्र लोकसंख्या वाढल्या अशा प्रकारचं कारण चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं, यावरती आपली काय प्रतिक्रिया? अहो, मूर्खाच्या नंदनवनात फिरता तुम्ही, मंत्री बनवून लाल बत्तीत फिरता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे सगळं बोलायला। तुम्हाला लोकसंख्याने ह्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला लोकसंख्येचे आमदार मंत्री केलेत ना, आणि तुम्ही अशी कशी वक्तव्य करता? आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही घरी बसा ना। तुम्ही लोकांनी तुम्हाला इतक्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं, आणि तुम्ही अशा पद्धतीची वल्गना करता, आमच्या पुणेकरांचा अपमान करता का तुम्ही? नक्कीच धंगेकरजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।